महत्त्वाची सूचना, सदर व्हिडिओतील माहिती ही मागील वर्षीच्या योजनेतील किमतीनुसार दिली आहे. अद्यापही नवीन योजनेतील घरांच्या किमती जाहीर करण्यात आलेल्या नाहीत, याची नोंद घ्यावी. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नुकतीच सिडकोची माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना जाहीर झालेली आहे आणि या योजनेअंतर्गत नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोड्समध्ये 19,000 घरे उपलब्ध करून दिलेली आहेत. आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो की या योजनेतील ज्या काही घरांच्या किमती आहेत ते 10% कमी केलेल्या आहेत आणि या 10% किमती कमी करून आता ही जाहिरात नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता अनेकांच्या मनात हाच प्रश्न होता की नेमका जर 10% किमती कमी झाल्या तर नेमकं कोणत्या कोणत्या ठिकाणच्या किमती काय असू शकतात असंही अनेकांच्या मनात शंका होती. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण नेमकं जर ही 10% कपात केली गेली तर नेमकं कोणाला किती फायदा होऊ शकतो. लक्षात घ्या, ही जी काही कपात आहे ती मागील विजेत्यांना सुद्धा लागू आहे. ज्यांनी 10% अमाऊंट भरलेले, ज्यांनी 20% अमाऊंट भरलेले किंवा ज्यांनी अनामत रक्कम भरलेली आहे त्यांना सुद्धा ही 10% कपात लागू आहे आणि ज्यांनी अनामत रक्कम भरलेली असेल आणि त्यांना सुद्धा आता 10 दिवसाची मुदत दिलेली आहे ते यामध्ये एनरोल करू शकतात, या योजनेचा फायदा घेऊ शकतात. पण नेमकी 10% रक्कम कपात केल्यामुळं कोणत्या कोणत्या ठिकाणच्या किमती ह्या किती असू शकतील हे आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता मित्रांनो, जे काही माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेअंतर्गत 19,000 घरे आहेत ती नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोड्समध्ये आहेत. म्हणजे वाशी आहे, खारघर, खांदेश्वर, मानसरोवर, कळंबोली, तळोजा, पनवेल, बामणडोंगरी, खारकोपर अशा वेगवेगळ्या नोड्समध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आता नुकतीच मागच्या शनिवारीच याच्या संदर्भातल्या किमतीच्या संदर्भात महत्त्वाची घोषणा करण्यात आली. या घराची किमती कुठेतरी 10% कमी करण्यात आलेल्या आहेत. आता जर आपण ही 10% कपात पकडली आणि जर मागील लॉटरीतील घरांची किमती जर पकडल्या, बघा अद्यापही सिडकोने जी काही वेबसाईटला माहिती प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यामध्ये किमतीच्या बाबतीत काही भाष्य केलेलं नाही किंवा अजूनपर्यंत म्हणजे हा व्हिडिओ बनवेपर्यंत बुकलेट उपलब्ध करून दिलेलं नाही. जेव्हा बुकलेट उपलब्ध होईल, जेव्हा ते किमती अपडेट करतील तेव्हा आपल्याला कळेल की त्याच्यामध्ये 10% कमी झाले किंवा नाही. पण आता सध्या ज्या काही मागील लॉटरीतील किमती आहेत त्या जर किमतीचं कंपॅरिझन केलं तर नेमकं सध्याच्या किमती काय असू शकतात हे नोड वाईज आपण प्रॉपरली समजून घेऊया एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर या ठिकाणी मित्रांनो आपण पहिली सुरुवात करणार आहोत EWS अर्थातच अत्यल्प उत्पन्न गटातील घरांपासून, ज्याला PMAYचं अनुदान लागू आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बामणडोंगरी रेल्वे स्टेशन EWS साठी घरे होती मागच्या वेळेस. मागच्या लॉटरीतील किंमत होती मित्रांनो 31,90,000 आणि जर तुम्ही नवीन किंमत काढली, जर तुम्ही 10% वजा केली तर ती होते 28,71,000 रुपये. या ठिकाणी जो काही फायदा होणार आहे तो 3,19,000 एवढा फायदा होणार आहे. आता जर आपण PMAYचं बेनिफिट जर मायनस केलं किंवा आपल्याला जर मिळालं तर PMAYचं अनुदान मिळणार आहे 2.5 लाख रुपये. ते जर आपल्याला मिळालं तर एकूण अंतिम किंमत होती मित्रांनो 26,21,000 एवढी किंमत बामणडोंगरी येथील घरांची होणार आहे 10% कपातीनंतर आणि PMAYच्या बेनिफिट नंतर. दुसरं पहा मित्रांनो, या ठिकाणी खारकोपर सेक्टर क्रमांक 2A आणि 2B 2A आणि 2B अत्यल्प उत्पन्न गट आहे. या ठिकाणी मागील लॉटरीतील किंमत होती 38,36,000 रुपये. नवीन किंमत होणार आहे 34,74,000 रुपये. एकूण फायदा होणार आहे 3,86,000 रुपयाचा आणि जर PMAYचं अनुदान मिळालं तर अंतिम किंमत होणार आहे मित्रांनो 32,24,000 रुपये. यानंतर पहा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता खारघर बस डेपो. या ठिकाणी EWSचे मागे जे काही सेक्टर क्रमांक 14 आहे EWS उत्पन्न गटासाठी, त्या ठिकाणी पूर्वीची किंमत होती 48,30,000 रुपये. नवीन किंमत होणार आहे मित्रांनो 43,47,000 रुपये आणि एकूण या ठिकाणी फायदा मिळणार आहे 4,83,000 रुपये एवढा. या ठिकाणी PMAYचं अनुदान लागू होणार आहे. तर या ठिकाणी 2.5 लाखाचं जर बेनिफिट मिळालं तर अंतिम किंमत होणार आहे 40,09,700 रुपये. यानंतर पहा कळंबोली बस डेपो या सेक्टर क्रमांक 17 या ठिकाणी EWSची घरे आहेत. पूर्वीची किंमत होती मित्रांनो 41,90,000 रुपये. नवीन किंमत आहे 37,71,000 रुपये. आता या ठिकाणी जर फायदा पाहिला तर एकूण फायदा मिळणार आहे 4,19,000 रुपये एवढा. PMAYचं जर अनुदान पकडलं 2.5 लाखाचं तर या ठिकाणी अंतिम किंमत होणार आहे 35,21,000 रुपये.
यानंतर पहा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तळोजा सेक्टर क्रमांक 28 EWS उत्पन्न गटासाठी घरे आहेत. पूर्वीची किंमत होती 25,10,000 रुपये, नवीन किंमत आहे 22,59,000 रुपये. एकूण जो काही फायदा होणार आहे तो होणार आहे 2,51,000 रुपयाचा. आणि जर PMAYचं अनुदान पकडलं तर 2.5 लाखाचं अनुदान पकडलं तर अंतिम किंमत होणार आहे 20,09,000 रुपये. आता तळोजा सेक्टर क्रमांक 39 जे काही EWS उत्पन्न गट आहे, पूर्वीची किंमत होती मित्रांनो 26,10,000 रुपये, नवीन किंमत आहे 23,49,000 रुपये. फायदा या ठिकाणी होणार आहे 2,61,000 रुपयाचा, म्हणजे तेवढी कपात झालेली आहे. अनुदान जे काही आहे 2.5 लाखाचं अनुदान जर पकडलं तर याची अंतिम किंमत होते 20,99,000 रुपये. यानंतर पहा वाशी ट्रक टर्मिनल LIG उत्पन्न गटाकरता पूर्वीची किंमत होती 74,10,000 रुपये, नवीन किंमत आहे 66,69,000 रुपये. आणि याचे या ठिकाणी एकूण जो काही बेनिफिट होईल तो होईल 7,41,000 रुपये. यानंतर पहा खारघर रेल्वे स्टेशन LIG B जे काही उत्पन्न गट आहे त्या ठिकाणी पूर्वीची किंमत होती 97,20,000, जी सगळ्यात जास्त महागडी घरे अशी आपण पाहिलेली आहे. सगळ्यात मोठी म्हणजे 540 कार्पेट एरियाची 97,20,000 रुपये किंमत होती. नवीन किंमत आहे 87,48,000. या ठिकाणी एकूण जो काही 10% बेनिफिट मिळणार आहे तो मिळणार आहे 9,72,000 रुपये. यानंतर खारघर बस टर्मिनल LIG उत्पन्न गटाकरता पूर्वीची किंमत होती म्हणजे मागील लॉटरीची किंमत होती 48,30,000 रुपये. जर तुम्ही 10% बेनिफिट बघितलं तर नवीन किंमत होईल 43,47,000 रुपये. आणि या ठिकाणी जो काही फायदा होईल तो होईल 4,83,000 रुपये. यानंतर पहा खारकोपर पूर्व प्लॉट क्रमांक 3 LIG उत्पन्न गटाकरता मागील लॉटरीची किंमत होती मित्रांनो 40,30,000 रुपये, नवीन किंमत आहे 36,27,000 रुपये. फायदा या ठिकाणी जो काही होईल तो होईल 4,30,000 रुपये. आम्ही परत सांगतो ह्या सगळ्या मागील लॉटरीच्या अनुषंगाने आम्ही किमती सांगतो मित्रांनो. अजून याची किमती नवीन किमती अजूनही फायनल करून पब्लिश करण्यात आलेल्या नाहीत किंवा साईटवर टाकण्यात आलेले नाहीत. त्याच्यामुळे आम्ही फक्त मागील किमतीशीच आम्ही कंपॅरिझन करत आहोत. हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. यानंतर मानसरोवर रेल्वे स्टेशन LIG उत्पन्न गटाकरता पूर्वीची किंमत होती 41,90,000 रुपये, 10% कपातीनंतर किंमत होऊ शकते 37,71,000 रुपये. आणि याचा या ठिकाणी फायदा जो काय तो 4,19,000 एवढा या ठिकाणी होणार आहे. यानंतर पहा खांदेश्वर रेल्वे स्टेशन LIG उत्पन्न गटाकरता पूर्वीची किंमत होती 46,47,000 रुपये, नवीन किंमत होणार आहे 42,03,000 रुपये. या ठिकाणी सुद्धा जे काही बेनिफिट मिळणार आहे ते मिळणार आहे 4,67,000 रुपये एवढं. यानंतर पनवेल बस टर्मिनस LIG उत्पन्न गटाकरता पूर्वीची किंमत होती 45,10,000 रुपये, नवीन किंमत होईल 40,49,000 रुपये. कारण या ठिकाणी जो काही बेनिफिट मिळेल तो मिळेल 4,51,000 रुपये. तर एकत्रित मित्रांनो आपल्याला जर समजा ह्या वेगवेगळ्या ठिकाणी जर 10% कपात केली गेली तर नक्कीच त्या घराची किमती काय असू शकतात याचा एक अंदाज आला असेल. हे फक्त अंदाजित माहिती मित्रांनो, जोपर्यंत सिडकोकडून प्रॉपरली किमती डिक्लेअर केल्या जाणार नाहीत तोपर्यंत ही जी काही माहिती आम्ही दिली ती कन्फर्म अशी समजू शकत नाही. जर समजा किमती मागील लॉटरीतील किमती एवढ्या जर यावेळेस किमती ठेवल्या आणि त्याचे 10% कपात केली तर आपण जे काही कॅल्क्युलेशन केलेलं आहे तेच कॅल्क्युलेशन प्रॉपरली आपल्याला लागू होणार आहे. आता या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे मित्रांनो 15 डिसेंबर ते 14 जानेवारी 2026 पर्यंत. आणि म्हणून या एका महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया किंवा ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करू शकता आणि त्याच्यानंतरच तुम्हाला घर निवडण्याची प्रक्रिया ही सुरू केली जाणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी साईट आहे मित्रांनो https://sidcohomes.com या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करू शकता. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.